नमस्कार द्राक्ष बाजार बंधूंनो, मी विजय कुंभार तासगाव यश ॲग्रोलॅब पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो संवाद चालू आहे कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादनासाठीचा त्या संवादामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. बागायतदार बंधूंनो, आपण बेदाणा करतोय. बेदाणा करत असताना आपल्याला चांगला गर मिळणं गरजेचे आहे. त्याचबरोबर जाडी सुद्धा आणि मण्याची साल मात्र पातळच राहणं गरजेचे आहे. आपण मनी सेटिंगच्या अवस्थेमध्ये 3 ते 5 mm ची बाग असताना आपण एकरी 1200 ml इमेन्स, 150 ml वाय पॉवर आणि 15 ग्रॅम जी आपण दिला. जर विपरीत परिस्थिती असेल, आपल्याला अपेक्षित 70 ते 75 दिवसाच्या दरम्यान मण्याची जाडी मिळालेली नसेल तर मात्र आपला खर्च थोडासा वाढतोय. तेवढी जाडी म्हणजे 70 दिवसांच्या दरम्यान आपल्याला मण्याची जाडी किमान 11 ते 12 mm मिळायला पाहिजे. 10 ते 12 mm मण्याची जाडी त्या काळात आपल्याला मिळायला पाहिजे. म्हणजे आपला मनी योग्य स्टेजने पुढे चाललाय. म्हणजे माल मऊ पडल्यानंतर किमान 13 ते 14 mm आपल्याला जाडी मिळू शकेल. आणि तो एक मनी 3.5 ग्रॅमचा आपण पकडतो. एका बंचमध्ये 140 मनी धरले तरी 14 जवळजवळ 480 ते 500 ग्रॅमचा बंच आपल्याला तयार करता येतो. बागायतदार बंधूंनो, जर आपल्याला 70 ते 72 दिवसांच्या दरम्यान जर अपेक्षित जाडी मिळालेली नसेल तर इथं इमेन्स एकरी 1 लिटर, वाय पॉवर 100 ml आणि GA एकरी 10 ग्रॅम आपल्याला इथं द्यावं लागेल. जर जाडी मिळाली नसेल तर अन्यथा विनाकारण खर्च वाढवण्याची अजिबात आवश्यकता नाहीये. कारण कमी खर्च करण्याच्या नादात जे एखाद्या वेळी कमी दिला असेल तर अपेक्षित जाडी जर मिळाली नाही तर एकूण उत्पादनावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते. अशासाठी बागायतदार बंधूंनो, कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठी जो आपला प्रवास चालू आहे त्या प्रवासामध्ये आणखी लोक जास्तीत जास्त समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न करा. कारण आपल्याच बांधवाचा खर्च कमी करून उत्पादन चांगले मिळेल. असा स्प्रे आपण एकरी 10 ग्रॅम GA इमेन्स 1 लिटर आणि वाय पॉवर 100 ml दिला तरी सुद्धा इथं मण्याची साल जाड 100% होत नाहीये. आपण बेदाण्याच्या व्हिडिओमध्ये सुद्धा याच्यावर चर्चा करण्याचा प्रयत्न केला आहे. माल मऊ पडत असताना आपल्याला किमान माल पडल्यानंतर 13 ते 14 mm मण्याची जाडी मिळवणं गरजेची आहे. बागायतदार बंधूंनो, अशासाठी ज्या ज्या गोष्टी वेळच्या वेळी सांगण्याचा प्रयत्न करतोय त्या गोष्टी वेळच्या वेळी करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.